माहित नाही आणि त्या नाटकामध्ये माझं पात्र आहे नवरदेवाचं पात्र आहे. नमस्कार, माझे नाव श्रेयस लक्ष्मण गावकर. मी नवरदेवाचा बाबा आहे. नमस्कार, नमस्कार, मी साहिल लक्ष्मण गावकर. मी नवरदेवाचा आजोबा आहे. नमस्कार, माझे नाव पांडू गावडे. गावातील सर्व लगीन गोडे. मी नवरदेवाचा मित्र आहे. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा पट्टू कणकुकर. मी नवरा आहे. नमस्कार, मी नितीन नारायण सुके सासरा आहे. नमस्कार, बाजीराव पट्टू संभाजी. मी गावचा नागरिक आहे. मोठ्या उठ लवकर, मला पोरगी बघायला जायचं ना. हो आजोबा, एवढ्या सकाळी कशाला उठवायलाय? कोण मेलं की काय? मोठ्या तुला पोरगी बघायला जायचं आहे ना. पोरगी बघायला जायचंय? मग चला की लवकर. एवढ्या पोरी पाहिल्या पण एकाही गोटा तुला पसंत केला नाही. अहो बाबा, आजोबा, त्याच्यात माझी काय चूक? चूक तर तुमच्या मुलाची आहे. माझ्या मुलाची काय चूक? तुमचा मुलगा ब्युटीफुल झाला असता तर मीही ब्युटीफुल झालो नसतो. मी माझ्या पोराला जन्माला घालूनही मोठी चूक करलो. अहो आजोबा, मी बिन लग्नाचा सांड राहतो की काय? लग्न झालं नसेल तर चांगलंच आहे. बिन लग्नाचा माणूस लय सुखाने राहतोय. लगीन झाल्यावर लय टेन्शन आहे. अहो आजोबा, मी टेन्शन घ्यायला तयार आहे. मग टेन्शन घे, माझं काय जातंय? तुझं स्वप्न काय आहे? माझं लग्न करायचं स्वप्न आहे. बायको, एक बायको चाहिए, 2 नन्हे मुन्ने बच्चे चाहिए. बायकोने धरून मला मारलं पाहिजे. जळक्या करपलेल्या पोळ्या खायला घातलं पाहिजे. साडी घ्यायला माझ्यासोबत भांडलं पाहिजे. मग तू टेन्शन घेऊ नको. यावर्षी तुझं नक्की लगीन करूया. यावर्षी केव्हा? म्हातारं झाल्यावर? लग्न होईल. लग्नाची नाही भेटली तर 2 लेकरांची माय आणू. पण यावर्षी तुझं नक्की लगीन करूया. अहो आजोबा, किती नालायक आहात हो तुम्ही. होय, मी नालायक आहे. ज्या ज्या पोरांना पोरी भेटत नाहीत त्यांच्यासाठी सरकारने एक स्कीम आणली पाहिजे. लाडकी बहीण गृहलक्ष्मी असली स्कीम काय? हो हो, त्याच प्रकारची एक वेगळी स्कीम. ज्या ज्या पोरांना भारतातून पोरी भेटत नाहीत त्यांच्यासाठी अमेरिका, रशिया, मलेशिया अशा देशातून पोरी आणून लग्न करून दिलं पाहिजे. अरे देवा, सरकारने ही स्कीम आणली तर माझ्यासारख्या म्हाताऱ्याचं पण बरं होऊन जाईल. जवान पोरात दम नाही, पण माझ्यासारख्या म्हाताऱ्या पोरापेक्षा कम नाही. सरकारने आणली होती एक स्कीम. कोणती आहे? कसं म्हणली? आता आवरा पडतात. पोरगी बघायला जायचं आहे ना. कुठे? तोंडाला फेसवॉश लावून दे. तोंडावरचे डाग जातील. अहो आजोबा, घरात फेसवॉशच नाही. मग निर्म्याला धुवून घे. अहो आजोबा, निर्म्याने कधी तोंडावरचे डाग जातात काय? निर्म्याने कपड्यावरचे डाग जातात. मग तोंडावरचे काय नाही जाणार रे? अहो बाबा, तुम्ही तर न्यूटनचे बाप निघालात. होय, मला पण आहे काय? सरांना आहे काय घरात? कशाला? मला तोंडाला लावायचंय. ब्युटिफुल दिसायचंय. तुम्ही ब्युटिफुल कधी दिसणार नाही. हे लक्षात घ्या की लोखंडाच्या कडेला किती पण घासला तर ते सोन्याचं दिसत नाही. असं होय? मग आवरा लवकर. पोरगी बघायला जायचंय. मग आवरा की लवकर. हॅलो पांड्या, कुठं आहेस रे? अरे पांड्या, स्वर्गात तू केव्हा गेलास रे? अरे त्या स्वर्गात नव्हे रे, सरकारच्या स्वर्गात. असं होय? माझ्या लग्नाला पोरगी बघायला जायचंय. तू लवकर ये. वाय टाकत येतो का? अरे हलकटा, धुवूनच ये. हा हा, ठेव. जामगावच्या पांडू गावडे
सर्व लगीन मोडे याचे या स्टेजवर आगमन होते. जोरदार धुरंधर टाळ्यांनी स्वागत करा. اي والله ها دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصين مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شدك आटपलं का रे? चल लवकर पोरगी बघायला. तुला कोण सांगितलं रे? मला पोट्यानं सांगितलंय. पांड्या तू येऊ नकोस तू लय चाटक होतीये. तू आलास की माझ्या गोट्याचं लग्नच करतोय. अहो, मी अजून इथं लग्न जमणार नाही. कसं काय अहो, लग्न जमवायला हुशार चॅप्टर माणसं पाहिजे. तू हुशार आणि आम्ही सगळे वेडे असं हो हो. तेल टाकतो जरा या पांड्याला झोडपूनच काढतो. अहो, मी पॅन्ट कुठून आणू? तुम्ही तर पॅन्ट मुंजीने बांधून घेता. आता मुंज तरी आण त्या मुंजीला गळपास लावून घेतो. हो बाबा, पांड्या तिथं कायच करणार नाही. घेऊन जाऊया तिला. पांड्या तिथं काहीतरी बोललास तर तुझ्या तोंडात हात घालून जीभ बाहेर काढून देईल. काका, मी तुझं काय पण म्हणणार नाही. तुमची शपथ. अरे भाड्या माझी कशाला शपथ घेतो आजच मला पाठवतोस की काय स्वर्गात. सॉरी काका. आता रुमाल तेवढा घेतो आणि जाऊया लवकर. हा रुमाल लय वास मारायलाय. छे, काय आहे हे? अहो, ते रुमाल नाही. ते बाळाचं डायपर आहे. अगं बाई, छे. सगळं रुमाल. आता चला लवकर पोरगी बघायला जायचंय. अहो मी तेरे गाई शेरे गाई वो रस्ते पर हो मी तेरे गाई शेरे गाई डुक्करवाडी ठोकरवाडी लोंड्याक कोंड्याक सगळीकडे फिरून आलो तरी लग्नासाठी एक पण पोरगी भेटली नाही. आता सरांच्या गावी चिकोडीला पोरगी बघायला जाणार आहे. चला तर मग चिकोडीला जाऊया. वो रस्ते पर वो सड़क में एक मोड़ आया मैं दुख दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं दुख दिल छोड़ आया रब जाने कब गुजरा अमृतसर वो कब जाने ला काका, आम्ही पोरगीच्या गावात आलो वाटतंय. पोरगीचं घर कुठे आहे? मला कुठे माहित कोणाला तरी विचारूया. हो काका, इकडे या. मला काय पाहिजे घरच्या मुली लाद्या यांचे घर माहित आहे का तुम्हाला? तुमचं तिच्याकडे काय काम आहे. तू फक्त घर सांगतो देतो सोपारी. लावले तुम्ही कुठले आम्ही गावाकडचे. कोणत्या गावचे. आम्ही आमच्या गावाकडचे. तू फक्त घर सांगतो देतो सोपारी. हे रस्ता दिसतो तिथे जाऊन पलीकडे जायचं आणि अलीकडे घर आहे. अलीकडे घर असताना पलीकडे काय जायचे? तुम्हाला जर गाव फिरावं म्हटलं आम्ही काय भटकायला वाटतो का? खेळावर दिसते का सेम टू सेम. आता काय मारतो? काय मस्त स्माईल घालून तू. कुठे? हा चष्मा कोणाचा घातलाय असेल तू. गावातून येताना गायत पडला होता. उचललो आणि घातलो. असा स्मार्ट एक नंबर मामा. सेम टू सेम गोबे अर्जुन आणि दिसतोस. अरे तू गोबी अर्जुन नाही, अर्जुन नाही. पुष्पा म्हणता मैं झुकेगा नहीं साला. असं होय. या नंबरचे हात या. गोट्या, तुला सांगितलं होतं ना हा वेल्डिंग
अहो मी लोकांपेक्षा फार एवढा आहे म्हणून मी चहा घेतो. हो लय वेगळा आहे हा. डाळ पितो आणि पाणी खातो. हे कसं शक्य आहे? तो पाणी कसा खातो? तो पाणी बर्फ करून खातो. हो पोरगीला लवकर बोलवा, लय अर्जंट आहे. बाबू गु असलं कसलं नाव आहे? बाबू म्हणतो. अरे मैं तो सब कुछ भूल गई जाने जा तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए फिर क्या हुआ? अरे छोड़ छाड़ के अपने सलीम की गली छोड़ छोड़ के अपने सलीम की गली हमार गली डिस्को अरे छोड़ छाड़ के अपने सलीम की गली हमार गली डिस्को चली अरे देख के तुझको मुझको नची लेकिन काली हमार गली डिस्को चली 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 डिस्को चली हमार गली डिस्को चली अरे सरक सरक, ही माझी प्रॉपर्टी आहे. याच मॉडेल मध्ये दुसरा पीस मिळणार नाही का? मला पाहिजे होतं. अरे इथं काय सेल लागलाय? रस्त्यात माल सस्त्याने म्हणत. पंड्या गप्प बसा. याला कुणी आणलं रे इथं? आता मुलीला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. मला सांगा इंग्रज भारतात केव्हा आले? हे कसले विचारायचे नाही, लग्नाचे विचारा की. मला सांगा हे तुमचे कितवं लग्न आहे? हे कसले फालतू प्रश्न काय लावलाय? कामाचे सांगा. मला सांगा तुम्हाला काय काय काम करता येते? मला इंस्टाग्रामवर मला मोबाईलवर फोटो काढता येतो. इंस्टाग्रामवर रील काढता येते. मुलांना चुना लावता येतो. गलत पद्धती ते करत अहो बाबा हिला कराटे येतात म्हणे. आम्ही काय पण म्हटलो तर पूर्ण आमच्या घरातील लोकांना मारून टाकते बघा ही. तसं नाही पुरी. तुला स्वयंपाक मधलं काय काय येतंय? मला पुलाव करता येतो. ठीक आहे येतंय. राईस करता येते. ठीक आहे येतंय. भात करता येतो. पुलाव भात राईस एकटा झाला ना पुरी. पंड्या तुझं बघ. नाही तर तीन एक टोपाडीस. पुरी तुझी आवड काय आहे? मला खेळायची, टीव्ही बघायची आणि सासू ससऱ्यांना मालायची आवड आहे. जा पुरी आज जा. तुझं हे सगळं ऐकून मला चक्कर आले बघ आता. आता मी याला यो गोट्या. स्वयंपाक बी आणत राहत आणि भांडी बी आणत राहत. आता मुलाला प्रश्न विचारा. नवरदेव, तुम्ही किती शाळा शिकला आहात? माझा MFIS झाला आहे. म्हणजे तुम्ही IAS आहात? हो MFIS म्हणजे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. अरे बापरे, एवढी शाळा
अभयारण्यात वसलेल्या अनेक गावातून आलेल्या सर्व मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यांना नम्र विनंती. काही क्षणात विवाह सोहळा सुरू होत आहे. कृपया आपापली स्थानं घ्यावीत आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यावेत. जामगावची नवरी लगीन होऊन सासरी जाते. आता वरात निघणार आहे. जामगाव वासियानो, डान्सला तयार रहा. 1 2 3 स्टार्ट. नवरी सासरला जाताना, आपल्या आई वडिलांना सोडून जाताना तिच्या मनात जे वादळ निर्माण झालेले असते ते सांगणं किती कठीण आहे. पण आता मी माझ्या हृदयातील सगळ्या भावना व्यक्त करणार. जाते आता सासरी निरोप माझा घ्यावा. जाते आता सासरी निरोप माझा घ्यावा. जाता जाता बाबा मला आशीर्वाद द्यावा. लेक तुमची लाडाची आता परक्याचं धन होईल. लेक तुमची लाडाची आता परक्याचं धन होईल. रोज समोर दिसणारी मी आता नजरे आड जाईल. आईची मी लाडकी बाबा तुमची होते परी. आईची मी लाडकी बाबा तुमची होते परी. जाते आता सासरी कधी याल का माझ्या घरी. कुणी काही बोललं तरी सारं मनातच ठेवणार. कुणी काही बोललं तरी सारं मनातच ठेवणार. बाबा तुमच्या नावाला कधी पट्टा नाही लावणार. आठवणींचं पान आता होऊन जाईल जुनं. आठवणींचं पान आता होऊन जाईल जुनं. तुमच्या विना मनाचं अंगण राहील आता सुनं. आहे जाणीव मनाला आता होणार मी परकी. आहे जाणीव मनाला आता होणार आहे मी परकी. बाबा खरंच तुमच्या विना आज झाले मी पोरकी. सोडून तुम्हाला जाताना हुंदका नाही आवरत. सोडून तुम्हाला जाताना हुंदका नाही आवरत. जाते परक्या घरी मी आसवे माझी सावरत. आसवे माझी सावरत. छोड़ के तेरी गली बाबुल खूबसूरत ये जमाने याद आएगी. चाह के भी हम तुम्हें ना भूल पाएंगे. मुश्किल 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 दामन को चुराना लगता है. दुल्हन का तो दिल दीवाना लगता है.
सुहाना लगता एकदा जोरदार टाळ्या झाल्या